नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन संचालित हॉबी डूबी डू या फेसबुक ग्रुपच्या लाईव्ह सेशनमध्ये मी लीनालेले आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. असं म्हणतात की हॅपी इज अ मॅन हू लिव्स बाय हिज हॉबी और हिज पॅशन. तर अशाच काही हरहुन्नरी कलाकारांचं आणि व्यक्तिमत्वांची आपण या मालिकेत ओळख करून घेत असतो की ज्यांनी आपलं नोकरी आणि उद्योगधंदा सांभाळून आपली आवड जोपासली आहे आणि किंबहुना काही लोकांनी तर या आवडीला पुढे नेऊन त्याचे उद्योगात रूपांतर केलेले आहे. तर अशाच एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाशी आज आपण परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर रेखा महाजन, मी आपलं स्वागत करते. नमस्कार. जळगावमध्ये डॉक्टर रेखा महाजन हे नाव सर्व परिचितच आहे, ते काही आपल्याला नवीन नाही. त्या महाजन हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि शिवाय रोटरी क्लबतर्फे बऱ्याच सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो. पण त्यांची मुख्य ओळख म्हणजे आर्यन इको रिसॉर्टचे सर्व म्हणून ते ओळखले जातात. आर्यन इको रिसॉर्ट हे खानदेशमधलं अतिशय नावाजलेलं इको फ्रेंडली रिसॉर्ट आहे आणि याने जळगावला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. तर अँड आर्यन इको रिसॉर्ट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ शी टर्न हर हॉबी इनटू अ बिझनेस और अ प्रोफेशन अलॉंग विथ डॉक्टर महाजन ऑफकोर्स. तर अशा या आर्यन इको रिसॉर्टला एक नवीन भाग जोडला गेला आहे. त्याचं नाव आहे बेस्ड आउट ऑफ वेस्ट गार्डन किंवा रिसायकल गार्डन. तर या प्रकल्पाविषयीच आपण मॅडम कडून माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम, सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छिते की हा जो कॉन्सेप्ट आहे हा कसा कसा तुम्ही याचा विचार केला किंवा तुम्ही असं कुठे बघितलं होतं की दिस इज युअर ओन कॉन्सेप्ट? नमस्कार. साधारणतः 2005ला आर्यन इको रिसॉर्टची निर्मिती झाली आणि त्यात मुख्यतः आमचे उद्देश असेल ते आम्ही इको टुरिझममध्ये काम करणार होतो आणि इको टुरिझममध्ये वेस्ट मॅनेजमेंट हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. एक 3Rचा विचार आम्ही केला होता: रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. या 3Rवर हे इको टुरिझम कसं चालवता येईल याचा हा विचार होता आणि त्याच्या मागे एक पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो हे एक मोठा थॉट त्याच्या मागचा होता. आणि वेस्ट मॅनेजमेंट हा आत्ताच्या घडीला सगळ्यांना भेडसावणारा फार मोठा प्रश्न जो आम्हाला पण भेडसावत होता. आणि मग यासाठी काय करता येईल, मग विचार केला की आपण एक छोटेखानी असं काहीतरी करूया की आपल्याच घरातल्या, आपल्या परिसरातल्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या यूज होत नाहीत किंवा आपल्याला अडगळीत टाकाव्या लागतात. तर यापासून काहीतरी कल्पकतेने बनवता येईल का? मग काय बनवता येईल? एक इको गार्डनचा कॉन्सेप्ट आला आणि जो बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे याची निर्मिती ही मागच्या कोविडमध्ये झाली, म्हणजे साधारणतः 2019-20ला झाली. अशी ही याची सुरुवात झाली. तर पुढचे प्रश्न विचारण्याआधी आपण आधी तुमच्या गार्डनवर एक नजर घालूया आणि मग पुढे हे डिस्कशन घेऊया. यात प्रामुख्याने ह्या सगळ्या हे सॅनिटरी गार्डन असं म्हणता येईल, कारण मध्यंतरी बऱ्याचशा गोष्टी रिप्लेस झाल्या घरातल्या आणि हॉस्पिटलच्या पण. आणि मग ह्या सगळ्यांचं करायचं काय? तर हे कमोड, बेसिन किंवा अजून अशा काही गोष्टी ज्या आहेत, उरलेले पाईप आहेत, काही कुंड्या आहेत, ह्या सगळ्यांचा वापर करून ह्या गार्डनची एक निर्मिती इथे झालेली आहे. लीना, तू बघशील यात तुम्हाला अशी एकही गोष्ट नाहीये की जी आम्ही वापरलेली नाही. म्हणजे घरातलं साधा छोटासा काही पाईपचा तुकडा असला, तार असला, तो सुद्धा या गार्डनसाठी कसा वापरता येईल हा विचार आमच्या डोक्यात होता. आणि एकच उद्दिष्ट होतं की कुठलीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही. म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला मिळाले आहेत त्याचा पण कसा वापर करता येईल आणि वेस्ट कसं रिड्यूस करता येईल हा त्याच्या मागचा थॉट होता. आणि अशा पद्धतीने हे गार्डन आपण बनवलेलं आहे. याचा मुख्य फायदा म्हणजे इथं भरपूर पक्षी येतात. तर पक्ष्यांचं हे एक सुंदर निवासस्थान झालेलं आहे. यात आम्ही प्रामुख्याने काही जळगावच्या आर्टिस्टचा सुद्धा सहभाग यात आहे. त्यांची पण मदत आम्ही घेतली. आणि स्पेशली हे कमोड पॉट्स इतके सुंदर आहेत, म्हणजे मी स्वतः ओळखू शकले नाही की हे काय आहे. 1-2 मिनिटांनी बघितल्यावर लक्षात आलं. खूपच सुंदर, खूपच कल्पकतेने केलेलं आहे.
तर आपण म्हणतात की आपण काही आर्टिस्टची मदत घेतली. हो हो हो. ओके. इथं काटे दाम्पत्य आहे. अच्छा. अतिशय सुंदर कलाकृती आणि कलाकार ते आहेत. हम्म. त्यांच्या मदतीने आणि आर्ट स्कूलच्या काही विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण या सगळ्या गार्डनची निर्मिती केलेली आहे. ओके. त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग यात आहे. हम्म. आणि ह्यात काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, अच्छा. काही किचन गार्डनसाठी लागणारे प्लांट्स आहेत, अच्छा. जे आपल्याला रोज आपण आपल्या स्वयंपाकघरात असली पाहिजेत बरोबर. अशा काही वनस्पतींची लागवड आपण या माध्यमातून केलेली आहे. अच्छा, म्हणजे नुसतेच झाडं नाही लावली तर नाही, त्यामागे त्याच्या मागे पण एक विचार आहे. बरोबर. हो हो. आणि या सगळ्या गोष्टी उपयोगात येणार आहे. कोविडमध्ये स्पेशली आपण बघत होतो की काढे फार मोठ्या प्रमाणात चालत होते बरोबर. आणि इम्युनिटी बुस्टर हा शब्द वारंवार आपल्या कानावर येतो. बरोबर. यात आम्ही अशाच काही वनस्पती लावल्या आहेत की ज्या इम्युनिटी वाढवणाऱ्या आहेत. अच्छा. आणि प्रत्येक घराला त्या आवश्यक आहे. आणि तुम्ही हे कुठे लिहूनही ठेवलंय, म्हणजे त्याचं काही साहित्य आहे की? आहे, मी वारंवार त्याचं लिखाण करत असते वेळोवेळी. आणि तुम्ही हे आर्यन इको रिसॉर्टच्या फेसबुक पेजला वगैरे वारंवार अपडेट करत असता? फारसं मी करत नाहीये, पण लिखाण माझ्याकडे भरपूर आहे. तुम्ही जरूर करा, हो, त्याचा हो, हो. नक्कीच फायदा होईल. ओके, आपण परत एकदा बसूया. मॅडम, याची सुरुवात कुठून झाली, म्हणजे पहिला त्यातला आयटम कुठला किंवा अशी सुरुवात कुठून झाली गार्डनची? मुळात जुनं ते सोनं अशी आपल्याकडे म्हण आहे. आणि हे सगळं कुठंतरी आपल्या अँसेस्टर्स कडून आलेल्या गोष्टी असतात की ज्या आपल्यात काही रुजलेल्या असतात. आणि त्यामुळे मला जनरली, मला आणि कुटुंबियांना अशी सवय की कुठली गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही, गरजे एवढी घ्यायची आणि जिचा पुनर्वापर करता येईल ती पुन्हा वापरायची. तर त्यामुळे घरात ते कपडे असोत की वस्तू असो, पण त्या कधी अडगळीत जास्त गेल्या नाही. किंवा ज्याला आपण म्हणतो की बऱ्याचशा गोष्टी आपण भंगार म्हणून त्याला म्हणतो किंवा स्क्रॅप म्हणतो आपण त्याला, पण जनरली त्याचा पुन्हा कशासाठी वापर कुठं करता येईल हा नेहमी माझ्या डोक्यात विचार असायचा. आणि हे जे घरात मी करत होते तीच पॉलिसी, ते सगळं मी आर्यनला करायला लागले. आणि रोज सकाळचे जे 3 तास असत त्या 3 तासात घरातल्या बारीक बारीक गोष्टी, नंतर इथं आल्यानंतर कुठल्या गोष्टींची अरेंजमेंट कुठं केल्यानंतर सुंदर दिसेल. आणि याच्या मागे एस्थेटिक अँगल सुद्धा पाहिजे आपल्याला, क्रिएटिव्हिटी हवी आहे, पण एस्थेटिकली सुद्धा ते छान दिसलं पाहिजे. बऱ्याचशा बांबूंचा वापर आम्ही केला आहे. बऱ्याचदा विचार असा आला की अरे इथे ग्रीनरी फार आहे, मग हे कुठेतरी ब्लॉक करता येईल का? मग आपल्याकडे बांबू आहे. आणि याच्यात एक थॉट असा होता की हे सगळं करताना कुठलीही गोष्ट नवीन आणायची नाही. जिथं आपलं, मी मागेही म्हटले तसं, नॅचरल रिसोर्सेसचा वापर केला पाहिजे, पुन्हा पैसा सेव्ह झाला पाहिजे आणि ती गोष्ट वापरात आली पाहिजे आणि कमीत कमी कचरा आपण निर्माण केला पाहिजे. हां, तर अशा पद्धतीने याचं हे काम साधारणतः कोविडमध्ये सुरू झालं. आणि जे मी पूर्वी छोट्या प्रमाणात घरी करत होते तेच आता मोठ्या प्रमाणात इथं केलं. आणि याला एक व्यापक स्वरूप आणलं की इथं शाळा येत असतात, शाळेच्या सहली येत असतात. तर मुलांना आपल्याला यातनं काही संदेश देता येईल का, असा एक माझा विचार होता की आपण पर्यावरण म्हणतो की पर्यावरण नेमकं काय, की आपण जे जगतो, आपल्या अवतीभोवती असतं ते सगळं पर्यावरण आहे. मग इथून त्यांना नेमका संदेश काय मिळेल की झाडं लावली गेली पाहिजे, अशा गोष्टींचा पुनर्वापर केला पाहिजे, तुमची क्रिएटिव्हिटी, ती क्षमता तुमच्यातल्या वाढवल्या पाहिजे. आणि सांगायला आनंद होईल की इथं मुलं आल्यानंतर मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात मुलं येतात आणि फार रमतात. आणि मुलांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आम्ही बघतो त्याला तोड नसते. खूपच सुंदर गार्डन केलंय तुम्ही. मला पर्टिक्युलरली हे विचारावंच वाटेल की हे कसले अँगल्स आहेत आमच्याकडे? काय असतं, आर्यन इको रिसॉर्टमध्ये कायमस्वरूपी अनेक डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळे भरपूर स्क्रॅप आमच्याकडे निघतो. तर कुठंतरी पत्र्याचं काम झालेलं आहे मागच्या एका हॉलला आणि त्याच्या अँगल्स आणि काही अशा गोष्टी उरलेल्या आहेत. आम्ही जनरली ते सगळं एका ठिकाणी जमा करतो आणि मग त्याचा अभ्यास करतो की यातलं मला काय लागेल. हां,
आणि त्याच्यात आमची चढावड असते. डॉक्टर म्हणतील की हे मला लागणार आहे, तुम्ही म्हणते हे मला लागणार आहे. आणि आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या काढतो आणि त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर करतो. लीना, हे तू बघितलं असेल कारण हे शूज आहे. हो शूज आहे बघितलं. आणि प्रत्येकाकडे हल्ली स्पोर्ट्स शूज वेगळे, बरोबर, साधं चालण्याचे वेगळे, पार्टीला जाण्याचे वेगळे, हे सगळं आपल्याकडे असतं. त्याचं पण करायचं काय, तर ह्याचा पण एक छान वापर. हो खरंच. आणि कौतुक असं आहे की हे काम करताना तिथल्या आदिवासी मुलांना मी सोबत घेऊन हे काम करते. त्याच्यातल्या आमच्या एका मुलाने सांगितलं की मॅडम आपल्याकडे ते बूट आहे, मी याच्यात घालू का, त्याच्या पायात घालूया का. म्हणजे त्यांची सर्जनशीलता ही आपल्यापेक्षाही जास्त चांगली असते असं लक्षात आलं. मलाही सांगायचं म्हणजे माझा मुलगा इथे आला तर तो खरोखर खूप इन्स्पायर होणार. मग तुम्ही साधारण किती वेळ देतात या गार्डनला म्हणा किंवा आर्यन? सकाळी 6:30 ते 10 साधारणतः आम्ही दोघं इथे असतो. 10 नंतर आमची प्रॅक्टिस असते, पण गेल्या काही महिन्यांपासून मी फार जास्त वेळ इकडे देते. कारण सकाळी स्वतःसाठी पण काही वेळ असतो आणि ह्या सगळ्या याच्यात 3 तास कसे निघतात ते आम्हालाही कळत नाही. आणि मला बेसिकली काम करायला फार आवडतं, मातीत हात घालायला आवडतो, स्वतः काही गोष्टी आम्ही करत असतो. आणि तो एक आनंद वेगळा असतो. कारण मी फक्त सांगून जाणं की अरे हे करून ठेवा आणि मी ते स्वतः करणं, याच्यातलं जे आत्मीय समाधान आहे ते मला इथं फार मिळतं. तुम्ही प्लास्टिकच्या बरण्यांचाही खूप चांगला उपयोग केलेला दिसतोय मला इथे. आणि आता अंधार झाल्यामुळे आपण गार्डन बघू शकत नाही, पण खरोखरच खूप सुंदर कल्पकतेने तुम्ही हे केलेलं आहे. शिवाय आपल्याकडे बहिणाबाईचं गाव हा देखील एक प्रकल्प आहे, जे तुमचा एक हॉबीचाच भाग आहे की तुम्ही ते जुन्या सगळ्या तांब्याच्या आणि वस्तू जमा केल्या आहेत, त्याच्याविषयी पण थोडं सांगा. हां, आता प्लास्टिकबद्दल तू म्हटलीस आधी, प्लास्टिकचा वापर बऱ्यापैकी केला आहे. कारण सध्या आपण बघतोय की यूज अँड थ्रोचा जमाना आलाय की प्रत्येकाकडे काय चकचकीत गोष्टी, नवनवीन काही प्लास्टिक आलं की आपण ते सगळं हौशेने घेत असतो. आधीच्याचं काय करावं हा मोठा प्रश्न असतो. आणि प्लास्टिक इज व्हेरी हार्मफुल टू नेचर आणि एन्व्हायरमेंट असं आपण सगळेच म्हणतो, पण मग नेमकं करायचं काय. म्हणून त्याचा पण जास्तीत जास्त वापर की ज्या गोष्टी नाही वापरत, आता प्लास्टिक वापरणंही बंद केलंय, पण पूर्वीच्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचा इथं आपण वापर करतोय. बहिणाबाईचा विषय केला, मुळात हे सगळं करण्यामागे एक महत्वाचा विचार असा होता की आपलं कल्चर, आपलं हेरिटेज, ट्रॅडिशन हे सगळं कसं वाचवता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. पण लोकांना सांगून उपयोग नाही. ते तुम्हाला माहिती असणं वेगळं, पण ते जगणं वेगळं किंवा त्याच्यात काम करणं हे वेगळं. तर असा एक विचार आला की जेव्हा मुंबई पुण्याकडून पर्यटक इथे येतात तर पर्यटक नेहमी विचारतात की तुमच्या खानदेशचं काय आहे. तर आमच्या खानदेशच्या बहिणाबाई आहेत, ज्या एका अशिक्षित स्त्रीने कविता आणि एक समाजमन हेरून फार मोठा ठेवा आपल्या या पिढीसाठी दिलाय. तर त्या बहिणाबाईचं गाव म्हणजे तिच्या कवितेतलं गाव कसं साकारता येईल हा एक विचार आहे. नेमकं काय करू शकतो बहिणाबाईचं गाव म्हणजे. मग आम्ही तिथं जुनी भांडी त्या काळातली किंवा तिच्या कवितेतल्या गावात जे म्हटलेलं आहे ते एक मिनिएचर कसं साकारता येईल, गाव संस्कृती कशी दाखवता येईल, हे सगळं साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न बहिणाबाईत केला. आणि जसं तू म्हटलीस की तिथं सुद्धा एक छोटंसं म्युझियम केलं की आपल्या पूर्वजांनी त्या काळात किती सुंदर छोट्या छोट्या गोष्टींची निर्मिती केली होती, भांड्यांची निर्मिती किंवा ज्या वस्तू तेव्हा वापरल्या जायच्या, तर तेव्हाच्या आर्टिस्टचं काम देखील किती सुंदर होतं. हे आम्ही त्या बहिणाबाईच्या गावात एक छोटंसं म्युझियम जे साकारलंय त्यात आपल्याला बघायला मिळतं. दर्शक, मला सांगायला तुम्हाला आवडेल की मी ते बघितलेलं आहे आणि तुम्ही याचं नक्की तुम्ही ते बघा. अतिशय सुंदर कलेक्शन केलेलं आहे मॅडमने आणि अशीच कलेक्टिंग इट ओव्हर 15 इयर्स, जवळपास 15 वर्ष तुम्ही हे करताय आणि खूपच प्रेक्षणीय म्युझियम आहे. आपण नक्की भेट द्या. मॅडम, अजून काय सांगावं असं वाटेल तुम्हाला की महिलांनी आपलं काम सांभाळून अशी जी हॉबी जोपासायची आहे किती प्रायोरिटाईज करायला पाहिजे?
त्याआधी मी थोडं याच्याबद्दलच बोलेन अच्छा. की आत्ता आपण एवढा परिसर बघतोय, पण याच्या पुढं आपण काही नेटिव्ह प्लांट्सची नर्सरी केली. अच्छा. एक काही वर्षात असं लक्षात आलं की आपण झाडं लावतो, म्हणजे पावसाळा आला की फार उत्साहाने नर्सरीत जाणं, वेगवेगळी रंगीबेरंगी फुलांची रोपं आणणं, ती आपल्याकडे जगतात की नाही, आपले नेटिव्ह आहेत की नाही हे आपल्याला काही माहिती नसते, किंवा फक्त शोभेची दिसणारी म्हणून आपण आणतो. पण एक आम्ही ह्या नर्सरीत असा ट्रेंड सुरू केला की जनरली जी आपल्याकडच्या मातीत जगतील आणि सस्टेन होतील अशी नेटिव्ह म्हणजे देशी वृक्ष ही आपल्याकडे असली पाहिजे. आणि त्याच्या मदर प्लांट पासून, जे आमच्याकडे वर्षानुवर्ष वाढवलेली जी झाडं आहेत त्याच्या मदर प्लांट पासून सीड्स कलेक्ट करून ती प्लांट्स आपण इथं तयार केली. एक सेक्शन मेडिसिनल प्लांट्ससाठी आणि काही अरोमॅटिक, काही सीझनल फ्लॉवरिंग येणारे आणि ज्याच्यात पक्षी भरपूर येतात आणि त्यांना फळं मिळतात अशी काही झाडं, अशा कॅटेगरी करून ही वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांपासून एक नर्सरी आम्ही इथं तयार केली. आणि तो पण एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, कारण हा अवेअरनेस आता आपल्याकडे आला पाहिजे की झाडं लावायची पण नेमकी कुठली, तर त्याचं मार्गदर्शन देखील आम्ही करत असतो. आणि दरवर्षी 1000-2000 रोपं ही आपल्या नर्सरीतनं ही काही सामाजिक संस्थांना आम्ही देत असतो. आणि पुढच्या वर्षाचं उद्दिष्ट जवळजवळ 1 लाख झाडांचं ठेवलंय की 1 लाख झाडं रोपं तयार करून ती ज्या संस्थांना गरज आहे तिथं वनीकरणासाठी असतील किंवा लागवडीसाठी असतील ती वापरली गेली पाहिजे, ती आमच्याकडून दिली जाते. असा एक प्रकल्प आपण या माध्यमातून करतोय. खूपच छान आणि खूप छान विचार. आणि आता तुम्ही पक्ष्यांविषयी म्हणालात, मी बघितलं की या सगळ्या गार्डनमध्ये तुम्ही अशा लहान लहान जागाही केल्या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी, शिवाय त्यांना धान्य ठेवण्यासाठी. आणि मला वाटतं ते खूप छान दृश्य असेल जेव्हा पक्षी येऊन ते सगळं खात पित असतील. छान. आणि एक प्रश्न तू मला मगाशी विचारलास, पुन्हा रिपीट करू शकतेस? मी असं विचारत होते की तुमचा काय सल्ला असेल गृहिणींना किंवा बायकांना की त्यांनी आपलं प्रोफेशन सांभाळून आपली हॉबी जी सांभाळायची आहे किती प्रायोरिटाईज केलं पाहिजे, किंवा कुठल्या वयात, किंवा बरेचदा काय होतं की प्रोफेशनल रिक्वायरमेंट्समुळे तुम्ही हॉबीकडे लक्ष दिलं नाही जात, पण ते कुठे ना कुठे व्यक्तिमत्व घडण्यासाठी जरुरी असतं. So how to prioritize thing? What you would say? Because you are a doctor. आपल्या महिलांसाठी लग्नानंतर घर आणि कुटुंब ही एक मोठी जबाबदारी असते. पूर्वीचा काळही वेगळा होता, पण आता स्त्रिया बरोबरीने शिकतायत, जॉब करतायत किंवा उद्योग मध्ये आलेल्या आहेत. पण तरीही मला असं वाटतं की आपली पॅशन किंवा तुमच्यातलं पोटेन्शियल हे तुमच्या आधी लक्षात आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला घरातले इतर लोक नाही सांगणार, हे तुम्हाला ओळखावं लागेल. म्हणजे मी त्याला नेहमी असं म्हणेन की तुमच्यातला राजहंस हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि तो जर वेळेवर ओळखता आला तर तुम्हाला स्काय इज द लिमिट. पण हे सगळं करताना म्हणजे महत्वाकांक्षी असणं योग्य आहे महिलांनी, पण कुठेतरी कुटुंब आणि व्यवसाय, कुटुंब आणि नोकरी हे सगळं आणि पॅशन याचं बॅलन्सिंग करणं देखील जमलं पाहिजे. आणि हे सगळं करताना तुम्हाला कुटुंबातलं सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे. घरातल्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन तो सपोर्ट मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे असं. आणि तो सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही फारसं पुढे नाही जाऊ शकत. तुमचंच केसमध्ये बघून घ्या, डॉक्टर महाजन तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही इतके उत्तम प्रकारे एवढं तुमच्या हॉबीला म्हणा किंवा तुमच्या पॅशनला एवढं मोठं स्वरूप दिलेलं आहे आणि खरोखर कौतुकास्पद आहे आणि इट्स रिअली इन्स्पायरिंग. आपण अजून काय सांगाल, अजून आर्यन म्हणजे या गार्डन विषयी तुमचे अजून पुढे काही प्लॅन्स आहेत किंवा आर्यन इको रिसॉर्ट विषयी अजून काही प्लॅन्स आहेत? आर्यन इको रिसॉर्ट हे एक इको टुरिझम मध्ये काम करणारं, म्हणजे गेल्या 20 वर्षापासून आम्ही त्याच्यात काम करतो. ट्री प्लांटेशन पासून सुरुवात केली होती, पण त्याच्यात अनेक गोष्टी आणि अनेक प्रकल्प ऍड होत गेले. ट्री प्लांटेशन आहे, वॉटर कॉन्झर्वेशन आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आणि मला असं वाटतं की हा एक सस्टेनेबल टुरिझम असं आम्ही त्याला म्हणतो.
की आमच्याकडे लोकांनी यावं, हे फक्त एंटरटेनमेंट किंवा ते फक्त गार्डन आहे म्हणून येऊ नये. इथला जो निसर्ग आहे, इथली जी झाडं आहे आणि नेचरमधल्या या अशा काही गोष्टी आहेत, याचा आनंद घेतला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की टुरिस्ट म्हणून आल्यानंतर काही लोक असं म्हणतात की अरे और क्या है आपके पास, अच्छा बस इतना ही है, असंही म्हणतात. तर तेव्हा खंत अशी वाटते की खरंच ही लोक खरंच काहीतरी मोठं मिस करतात. कारण निसर्गाने आपल्याला एवढं दिलेलं आहे, ते फक्त तुम्हाला घेता आलं पाहिजे, तो आनंद घेता आला पाहिजे. आणि विशेषतः मी असं म्हणेन की कोविडमध्ये हे आपल्याला शिकवलंय निसर्गाने. कारण लीना, एक महत्वाची गोष्ट अशी की कोविडमध्ये इथं जवळजवळ 40 लोक ही काम करत होती. ही सगळी आदिवासी लोक आहेत, ट्रायबल एरियातली लोक. पण कोविड यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, कारण ही निसर्गाच्या सान्निध्यात आहे, पोल्युशन नाही आहे, ही मातीशी कनेक्ट झालेली लोक आहेत. त्यामुळे एक असा संदेश मी देईल की जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल तेवढं आनंद आणि तेवढं तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट राहाल. हा एक म्हणजे महत्वाचा मेसेज मला द्यावासा वाटतो की जे आम्ही अनुभवतो आहोत. कारण आम्ही सकाळी जे 4 तास इथं थांबतो, भरपूर एनर्जी घेऊन जातो, भरपूर काम करतो. कोविड काळात तुमच्या बऱ्याच पोस्ट पाहिल्या होत्या फेसबुकवर, तुम्ही बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे प्रयोग प्लांटेशन मध्ये पण करत होतात. तुमचे काही बरेच सेशन पण झाले, माझ्या मते लाईव्ह सेशन पण याविषयी झाले. खूप छान वाटलं ते सगळं बघून. आता म्हणजे मी बाहेर असं वाचलं की तुम्ही ते बांबू प्रकल्प पण एक तुमचा आहे, जिथे तुम्ही ट्रेनिंग देता. तर त्याचा काय उद्देश आहे? इथं बेसिकली आम्ही सगळ्यात आधी जेव्हा प्लांटेशन केलं ना, तर बांबूचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला. जसं केरळ आणि कोकणात नारळ लावलं जातं आणि नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं, तसं आपल्याकडे बांबू आहे. महाराष्ट्रात विदर्भ असेल, कोकण असेल आणि काही आपल्या भागात असेल तर बांबू फार मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि त्याची उपयुक्तता देखील फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्ही याला कल्पवृक्ष म्हणतो. तर बांबूचं फार मोठ्या प्रमाणात लागवड आणि त्याची उपयुक्तता, ते शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं आणि बांबूपासून काय काय बनवता येईल त्याचे आम्ही ट्रेनिंग सेशन इथे देतो. कोणासाठी आहेत? नाही, हे सगळ्यांसाठी, ज्यांना हे विशेषतः शेतकऱ्यांसाठी. कारण शेतकऱ्यांमध्ये हा अवेअरनेस आणणं गरजेचं आहे की बांबू कुठल्या प्रकारचा हवा आहे, मार्केट व्हॅल्यू त्याची कशी असणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही काय कुठला लावायला हवा आहे. आणि ज्यांना हँडीक्राफ्ट्समध्ये इंटरेस्ट आहे शिकण्यासाठी, तर त्याचे ट्रेनिंग सेशन्स पण आम्ही घेत असतो. काही आमच्या आदिवासी लोकांना पण आम्ही ट्रेनिंग दिली आणि ती सुद्धा आत्ता उत्तम कारिगर आहेत. त्या म्हणजे इथं जेवढे तुम्ही बांबूचे स्ट्रक्चर बघणार ते सगळे आमच्या लोकांनी बनवलेले. हां, त्यासाठी त्याला आपण अजंता कलाग्राम म्हणून एक हे ठिकाण आहे आमचं, जे पलीकडेच आहे आणि त्या माध्यमातून हे बांबूचं सगळं काम आमचं चाललेलं असतं. आणि ही जे मुलं तुम्ही म्हणालात आदिवासी कुटुंब आणि मुलं राहतात, त्यांचं शिक्षण वगैरे इथेच नाही. 2000ला जशी सुरुवात केली ना, तर आम्ही शेती करत होतो मुळात आणि शेतीसाठी 2-3 लोक आधी आली आणि हळूहळू हे काम थोडं वेगळ्या पद्धतीने पुढे आलं. 2005 पासून हे टुरिझम सुरू झालं, मग वेगवेगळे प्रकल्प आले, तशी माणसं वाढली आणि ही सगळी सातपुड्यातली हळूहळू पावरा कम्युनिटीची लोक आमच्याकडे आम्ही इकडं आणली आणि त्यांना ट्रेन केलं. तर आता सांगायला आनंद असा होतो की हे पूर्ण आर्यन इको रिसॉर्टच्या कामात जवळजवळ 90% लोक ही सगळी आदिवासी आहेत. यांना आपण अशिक्षित जरी म्हटलो तरी ती खऱ्या अर्थाने सुशिक्षित आहे, कारण ही मल्टीटास्किंग करणारी आणि एकेका व्यक्तीला जवळजवळ 10 स्किल्स येतील एवढं सुंदर शिक्षण त्यांचं झालेलं आहे. तर हा पण एक संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे की पुस्तकी ज्ञानावर आधारित शिक्षण आता खरं तर पुढच्या काळात काही कामाचं नाहीये. हे स्किल बेस्ड एज्युकेशन असलं पाहिजे आणि ते सगळे स्किल्स आमच्या मुलांनी अडॉप्ट केले आहेत. छान.
म्हणजे मी नेहमी ऐकून होते, इंटरनेटवर खूप पिक्चर्स हे पाहिले, पण स्वतः प्रत्यक्षात येऊन जेव्हा हे बघितलं तेव्हा खरोखर खूप खूप आनंद झाला मला की अशाही कल्पना असू शकतात आणि हे सगळं तुम्ही केलं आहे. आणि जेव्हा तुमची कल्पकता अशी रियालिटीमध्ये येते तेव्हा जो आनंद होत असेल तो मी तुमच्या चेहऱ्यावर बघितला आणि मला देखील तो झाला. तर मला सर्वांनाच इनफॅक्ट हे सांगावं असं वाटतं की तुमच्या जवळही काही कल्पकता असेल, स्पेशली महिला असतील, मुलं असतील, तर तुम्ही ती पुढे आणा आणि त्याच्यासाठी अगदी छोट्या छोट्या प्रकल्पापासून सुरुवात करायला हरकत नाही. जसं मॅडमने बेस्ट आउट ऑफ वेस्ट केला आहे. तुमच्या घरात काही जुन्या वस्तू आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता. इनफॅक्ट तुम्हाला काही आयडियाज हवे असेल तर तुम्ही इथे भेटही देऊ शकता. शिवाय इंटरनेटवरही आपल्याकडे खूप व्हिडिओज आहेत. तर अशा सगळ्या वस्तूंचा वापर करून तुम्ही नक्कीच काहीतरी छान क्रिएटिव्ह निर्माण करा, ते घरात ठेवा आणि पर्यावरणाचा बचाव करा. आणि हेच आपण आज मॅडमकडून शिकलो. एक दोन ओळी मला सांगाव्याशा वाटतात की निसर्ग आपणास भरभरून देतो आणि विसरून जातो. माणूस त्यापासून सर्व काही घेतो आणि विसरून जातो. आपण त्याचा देण्याचा गुण हा थोडा तरी घेऊया या उद्देशाने या जागेची निर्मिती आमच्याकडून करून घेतली आहे. तर आज हॉबी डूबी डू फेसबुक ग्रुपच्या निमित्ताने आपण मॅडमशी या विषयावर चर्चा केली. आपल्याला या ग्रुपचे आपले आयोजक आहे नवरंग चहा आणि कोकटा ग्रुप दाल परिवार. तर यांच्यातर्फे आपण आपल्या गेस्टला एक छोटीशी भेट देऊया. मी मल्हार ग्रुप, नवरंग चहा आणि दाल परिवार यांचे देखील आभार मानते. त्यांनी मला इथं बोलण्याची आणि व्यक्त होण्याची संधी दिली. आणि थँक्यू लीना. ठीक आहे. थँक्यू.